तर आपलं पाणी 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 करून टाका बंद. पाणी निळवंड्याचं पाणी बंद करा, भांडारदाऱ्याचं पाणी बंद करा, पिंपळगाव खांडचं पाणी बंद करा, आढळ धरणाचं पाणी बंद करा आणि हो द्या काय व्हायचं ते. यानंतर पत्रकार सागर भाऊ शिंदे. खरं तर भाषण करणं हा काय माझा पिंड नाही, पण तरी सुद्धा काही सूचना मला वाटतात, कारण ही सूचनेसाठी असणारं व्यासपीठ आहे. भाषणं ठोकायला भरपूर माणसं आहेत आपल्याकडे, म्हणून मी काही सूचना मांडतो फक्त. तर मला असं वाटतंय की तालुक्यात एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत असं म्हणतात, म्हणून आपण मला असं वाटतंय की एकमेकांवरती आरोप बंदच केले पाहिजे पूर्ण. डॉक्टर लामटे साहेब असतील, विखे पाटील असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, 100% यांनी आपल्याला सपोर्ट केला नाही केला हा दॅट इज डिफरंट पार्ट. पण तरीसुद्धा जर रेल्वे पाहिजे असेल ना, तर मला असं वाटतं का आता आरोप थांबले पाहिजे. डॉक्टर नवले साहेबांचं आपण नेतृत्व स्वीकारलंय ना, तर ते सोशल मीडियावरती जे त्यांच्याबाबत कधीतरी मी पाहिलं मध्ये मध्ये ते जे चुकीचं बोलतात ते सुद्धा थांबलं पाहिजे. कुणाचं तरी एकाचं नेतृत्व घरात आपण स्वीकारतो, बापाचं नेतृत्व स्वीकारलं ना, पोरगं चुकलं तरी बाप त्याला पाठीशी करतो, बाप चुकला तरी पोरगं त्याला पाठीशी घालतं. हे कुटुंब जर करायचं असेल तर हे आरोप थांबवावेत, एवढी माझी पहिली एक विनंती आहे. दुसरी विनंती माझी अशी आहे, पण माझा असं अजून एक विनंती आहे का हे वारंवार आपण करतोय याला तीव्रता आणली पाहिजे, आणि म्हणून पाणी बंद करायचंय तर डॉक्टर साहेब एक ठोस निर्णय घ्या, तो दिवस ठरवा आणि लवकरात लवकर ठरवा, जेणेकरून अधिवेशनाच्या आधी या सगळ्यांची दखल घ्यावी लागेल. माझी दुसरी एक विनंती आहे की पत्र पाठवायचं आपण ठरवलं होतं, माझ्यावरती जबाबदारी दिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंच खडक बुद्रुक. मी 100 विद्यार्थ्यांचं इयत्ता 5वी पासून तर 1ली पर्यंतचे 100 पत्र मी पाठवलंय, आणि मला त्या पत्राचं पोस्टाकडून रिप्लाय पण आलाय की तुमचे पत्र असे असे पोचले. तुमचे पत्र कुठवर पोचले मला माहित नाही, पण मला जबाबदारी दिली होती, माझे पत्र पोचले. म्हणून सगळ्यांनी मी पत्र पाठवले, तुम्ही सुद्धा पत्र पाठवा. दुसरी गोष्ट, सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक वाढला पाहिजे. आतापर्यंत आपण पाहतोय की इथं उपस्थित कमी लोक आहेत, त्याच्यापेक्षा जास्त दातखेळे साहेबांच्या याच्या व्ह्यूवर जास्त होऊ राहिले. म्हणून सोशल मीडिया जितके वाढवता येतील, पत्रकारांचा जितका सहभाग घेता येतील किंवा रील्सवाले त्यांचा जितका सहभाग घेता येईल तेवढा सहभाग वाढवला पाहिजे. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आता आपण हे गावापासून आंदोलन दिल्लीपर्यंत नेलं पाहिजे. याच्यासाठी अजून तुम्हाला काही उपाययोजना करता येतील का, हे देखील आपण केलं पाहिजे. मला अजून एक म्हणायचंय की आता आपण पर्यंत तहसीलदारांना निवेदन दिलंय, आपण अनेक ठिकाणी निवेदन दिलंय, पण या निवेदनाची आपल्याला सर काही पोच आली का, हे सगळ्यात महत्वाचे. आपण करतोय आंदोलन आणि झालंय म्हणून झालंय, पण साधं मी पोस्ट पाठवलं तर त्याचा मला रिप्लाय आला, आपल्याला काय रिप्लाय आला हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि जसं नसन रिप्लाय आला तर तुम्ही त्याला माझ्या माहितीनुसार तुम्ही त्याला स्मरणपत्र दिलं पाहिजे. विचारा तहसीलदारांना की तुम्ही काय केलं आमच्या निवेदनाचं, आम्हाला लेखी द्या तुम्ही. आणि जर विचारा तुम्ही प्रांत साहेबांनी काय केलंय, ह्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाला स्मरणपत्र देणं अतिशय गरजेचं आहे. आतापर्यंत या तालुक्याने पिचड साहेब असतील किंवा अजित दादा असतील किंवा शरद पवार साहेब असतील यांना भरभरून दिलंय, महेश भाऊ भरभरून दिलंय. शरद पवार साहेबांना आतापर्यंत भरभरून दिलंय, भरभरून अजूनही प्रेम करतात पुरोगामी म्हणून. माझी एक विनंती आहे, शरद पवार साहेबांनी स्वतः दिल्लीला किंवा मोदी साहेबांना पत्र लिहावा की अकोले तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे. अजितदादांना आतापर्यंत इथे आमदार दिले, अजितदादांनी सुद्धा पत्र लिहावा का या अकोल्या तालुक्यात रेल्वे गेले पाहिजे. तसंच उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा आता एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सगळे लोक या सगळ्या पुढाऱ्यांनी तुमच्या मुख्य नेत्याला सांगा की आमच्या अकोले तालुक्याच्या कृती समितीला तुम्ही पत्र द्या. एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र घ्या, अजितदादांचं पत्र घ्या, शरद पवार साहेबांचं पत्र घ्या आणि जाऊ द्या हा अहवाल दिल्लीला. पाहू मग आपल्याला याच्यावरती काय पर्याय होत असतो. म्हणून माझी ती एक सुद्धा आपल्याला विनंती राहील. दुसरी गोष्ट की आपण इथं तालुक्यामध्ये आपण करतोय आणि हे सगळंच तालुक्यापुरतच सीमित राहतंय. आज मी खऱ्या अर्थाने बोट्याचा विषय मी घेतला होता, पण हे सगळे माझे मित्रच पत्रकार बांधव आहेत. यांनी जे निर्णय घेतला याचा अतिशय उत्तम आणि चांगला निर्णय घेतला आहे. बोट्यासारखा हायवे बंद करून टाका, जोपर्यंत तुम्ही नाक दाबत नाही तोपर्यंत तुमचं तोंड उघडत नाही. आणि या सरकारचं आणि दिल्लीचं तोंड उघडायचं असेल तर तुम्हाला हे हायवे बंद करावे लागतील, तुम्हाला हे टोल नाके बंद करावे लागतील, तुम्हाला नाशिकची रेल्वे बंद करावी लागेल. ही भूमिका साहेब आपल्या गुन्हे दाखल होतील मला माहिती आहे, ते झाले नाही पाहिजे. पण माझी विनंती, निवेदन तर द्या, निवेदन तर होऊ द्या तुमचं.
तुम्ही टोल नाक्यावरचं असू द्या किंवा आपल्या देवठांपासून जाणारा हायवे इथं निवेदन द्या आणि त्या निवेदनावरती आपण त्यांना विचारू शकतो की आमच्या निवेदनावरती तुम्ही काय केले. अशा वेगवेगळ्या प्रकारची भूमिका आपल्याला घ्यावा लागेल. आपण जसं अकोले तालुक्यामध्ये एखादी चांगली कृती समिती केली, अशी आपल्याला नाशिकमध्ये करता येईल का बघा, मुंबईमध्ये करता येईल का बघा, चाकणमध्ये करता येईल का बघा. युनिटी शिवाय मजा नाही. जोपर्यंत ही चळवळ चाकणमध्ये सुद्धा निर्माण होत नाही, नाशिकमध्ये सुद्धा निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढे जाणं अतिशय कमी प्रमाणात आणि संकुचित ठरल्यासारखं होईल. माझी अजून एक विनंती राहील तुम्हाला, ग्रामपंचायतचे आपण ठराव घेतले होते, हे ठरावाचं पुढे काय झालं हे आपण तिथपर्यंत पोहोचवायचं, दिल्लीपर्यंत पोहोचवायची आपली भूमिका घेतली पाहिजे. नाही दिल्लीपर्यंत, राज्य सरकारपर्यंत याच्या निवेदनाच्या प्रती करा, 2-2 झेरॉक्स मारा आणि दिल्लीपर्यंत आणि राज्यापर्यंत पोहोचवायची भूमिका घ्या. म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आता कम्युनिस्ट पक्षाने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अतिशय सुंदर उपक्रम घेतलाय की सह्यांची मोहीम. मी म्हणतो विद्यार्थ्यांच्या सह्या घ्या. आपल्याकडं आपल्या तालुक्यामध्ये सर 10,000 विद्यार्थी, जिल्हा परिषद असू द्या किंवा माध्यमिक असू द्या, उच्च माध्यमिक असू द्या, 10,000 विद्यार्थी घ्या. विद्यार्थ्यांच्या सह्या. पालक एका विद्यार्थी कोण कोणाला माहिती आहे, त्या विद्यार्थ्यांना उद्या भविष्याची गरज नाही का, त्यांना सुद्धा गरज आहे. म्हणून माझी विनंती, युनिटी दिसून येईल तुम्हाला. तुम्ही जर असं फिरत बसले तर 200, 250, 500 लोक होतील, पण युनिटीने आणि बुद्धीने जर गेलं तर तुम्हाला 100% आज 10,000 सह्या मिळून जातील. आणि ग्रामपंचायतच्या ठराव असतील किंवा ग्रामपंचायतला सरपंचाला सांगा की तुझ्या गावातल्या सह्या दे. तुम्हाला जितक्या सह्यांची मोहीम राबवता येईल तितकी आपल्याला राबवता येईल. त्याचबरोबर हा लढा मी तुम्हाला सांगितलं की आता महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत नेला पाहिजे. म्हणून याच्यासाठी आपल्याला ना आमदारावर आरोप करायचे ना खासदारावर आरोप करायचे, या सगळ्यांना एकत्र घ्या. तुमची एखादी, आपली सगळ्यांची एखादी कमिटी तयार करा आणि जास्तीत जास्त इथं वेगळी चळवळ चालेल. आणि अजित नवले डॉक्टर साहेबांसारखे, सावंत साहेबांसारखे, महेश भाऊ आहेत इकडं, जालिंदर भाऊ आहेत, या सगळ्या या मोठ्या मोठ्या लोकांनी किंवा आपले ज्येष्ठ नेते आहेत उगले साहेब, या सगळ्या मोठ्या लोकांनी तुम्ही दिल्ली आणि महाराष्ट्रापर्यंतची चळवळ चालवा. इथं वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन द्या. आमच्यावरती सर, मी जोपर्यंत आपल्याबरोबर होतो मला जे जे नियोजन दिलंय ते मी पार पाडण्याचं काम केलंय. आणि असे नियोजनाचं, प्लॅनिंगचं डिस्ट्रीब्युशन करा. तुम्ही दिल्ली आणि महाराष्ट्रापर्यंत हा लढा चालवा आणि आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते असतील हे गावापर्यंत ही मोहीम राबवतील. परंतु विनंती करतो, आमदाराला सुद्धा चुकून काही म्हणू नका किंवा खाली विखे पाटील असतील, या सगळ्यांवरती बोलून झालंय. आता वारंवार तेच बोलण्यात मजा नाही. या सगळ्यांना आपल्याला सोबत घेता येईल का आणि यांच्याबरोबर चर्चा करून यांना दिल्लीपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत नेता येईल का, हा देखील आपण विचार केला पाहिजे. माझ्या अजून एक वकील म्हणून माझी विनंती आपल्याला, यांनी आपल्या अकोले तालुक्याच्या रेल्वेच्या मध्ये फार मोठा खुटा ठोकलाय ना, तर माझी एक विनंती साहेब, आपण याचिका दाखल करावी उच्च न्यायालयामध्ये. आणि चालला लढा तुम्ही जोपर्यंत आम्हाला देत नाही तोपर्यंत चालू द्या मग न्यायालयामध्ये. जर तुम्ही तिकडून नेत असाल तर त्याबाबत याचिका दाखल करता येईल का, याच्यावरती विचार करावा आपण. आणि त्याबाबत न्यायालयीन लढा देखील आपल्याला लढवता येईल. कारण 400 कोटी रुपये वाटून झालेले, जमीन अधिग्रहण करून झालेले, शेतकऱ्यांच्या नावावरती इतर हक्कामध्ये रेल्वेचे नाव जमा झालेले आहेत. आणि असं असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या मार्गाने 100-302 किलोमीटर लांबून आपण रेल्वे नेतात. हे न्यायालयाला पण कळतंय. सरकारचे एवढे मोठे पैसे खर्च होतात, हे काही सरकारच्या बापाची पेंड नाही, ही आपण दिलेली कमाई आहे. म्हणून माझी विनंती, आपल्याला न्यायालयीन लढा लढता येईल का याच्यावरती आपण देखील कार्यवाही केली पाहिजे. नाशिक रेल्वेच्या संदर्भात प्रश्न असेल तर आपण नाशिक रेल्वे, महारेल्वेला सुद्धा पत्रव्यवहार केला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, नाही आंदोलन करायचं तिथपर्यंत नका करू, नाही रेल्वे अडवायची तर नका अडवू. पण माझी विनंती आहे तुम्हाला का आपण निवेदन तर देऊ. निवेदनाने काय होईल की आपल्याला त्याचा रिप्लाय येईल. रिप्लाय नाही आलं तर आपण स्मरणपत्र देऊ, पण आपल्याकडे कागद जमा होईल. आणि आपल्याला ही सगळी फाईल, माझी सगळ्यांना विनंती, आतापर्यंतच्या जेवढे वृत्तपत्राला आलेल्या बातम्या असतील, सोशल मीडियावरती आलेल्या बातम्या असतील, याचा पेनड्राईव्ह तयार करा, याची फाईल तयार करून आपल्याला हे सगळं घेऊन, या सगळ्या नेत्या पुढाऱ्यांना घेऊन, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या माणसांना घेऊन आपण दिल्लीपर्यंत जाऊ शकतो. आणि जसं आपण सिंचन घोटाळ्याच्या मोठमोठ्या बैलगाड्या नेल्या तसे आपण महारेल्वेची बैलगाडी नेऊ, जाऊ द्या म्हणू द्या दिल्लीपर्यंत. तर अशा पद्धतीने आपल्याला काही सगळं एव्हिडन्स घेऊन आपल्याला जाता येतं का, ही देखील आपण विचार केला पाहिजे. माझ्या अजून एक सगळ्यांना विनंती की जेव्हा वेळेला निवडणुकीची रेल्वेची पहिली बैठक पार पडली त्यावेळेला तेव्हाही मी सांगितलं होतं की ज्याची त्यांनी गट वाटून घ्यायला सुरुवात केली. आता देखील जिल्हा परिषदेला कोणाला मतदान करायचं आणि कोणाला याव करायचं त्याव करायचं. माझी सगळ्यांना विनंती, ज्याला जिकडं मतदान करायचं तिकडं करू द्या, ही लोकशाही आहे.
पण या रेल्वेच्या याच्यामध्ये चुकून सुद्धा गट गण पंचायत समिती आमदारकी खासदारकी आणू नका. तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जाऊ द्या डॉक्टर साहेब, पण माझी सगळ्यांना विनंती आहे की जेव्हा तुम्हाला रेल्वेचा विषय येईल त्यावेळेला तुमचा पक्ष पार्टी गट तट सगळं सोडून एकत्र यावा अशी माझी सगळ्यांना एक विनंती आहे. सोशल मीडियावरती जे काय आता आपण पाहतोय फक्त दातकिळे साहेबांनीच माझ्या माहितीनुसार मागता घेतलेला आहे, तो थोडासा थांबला पाहिजे. माझी विनंती आहे सगळ्यांना की आपल्या तालुक्यामध्ये अनेक एम मध्ये असणारे सबस्क्रायबर असणारे चांगले चांगले वृत्तपत्र न्यूज चॅनेल्स आहेत, यांच्याबरोबर साहेब आपल्याला चर्चा करावी लागेल. हा लढा हा सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यांबरोबर चर्चा करून हे सुद्धा लोक आले पाहिजे. यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाच्या मुलाखती घेतल्या पाहिजे, त्याची गरज समजून सांगितली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण जी माणसं या तालुक्यामधून या महाराष्ट्रामधून वरती गेली, आता रामदास आठवलेंसारखा माणूस आहे, विजयभाऊंना जर आपण म्हटलं भाऊ बसा गाडीत आणि चला आपल्याला आठवलेंकडे जायचंय, तर केंद्रामध्ये भले त्यांचं काही राजकारणाचं काही असू द्या, पण माझ्या माहितीनुसार अतिशय चांगला माणूस आहे. आपण जर सगळेजण एकत्र गेला आणि त्यांच्यापर्यंत जाऊन म्हटलं की साहेब तुम्ही हा शब्द टाका तुम्ही, तर ते आपल्यासाठी हा शब्द टाकू शकतात. खासदार साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, या सगळ्यांना एकत्र घ्या, कारण या स्वराज्याचा वचननामा होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे सर्वांचं पोटास लावणे आहे, या सगळ्यांना पोटाला लावा. 100% आपल्याला रेल्वे आल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सागर भाऊ. पाऊण वाजलाय आणि अजून माझ्याकडे 15 जणांची नावं आहेत. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपल्या वेळेचा सदुपयोग करणं आपल्याला आवश्यक